ओशिवारा येथील मेगा मॉल समोरील स्वाती सोसायटीच्या लॉन्ड्री शॉपमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली आणि यावेळी अग्निशमन दलाने घटनास्थळी तात्काळ धाव घेत आग विझवली। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि या आगीत तळमजल्यावरील 2 शॉप व पहिल्या मजल्यावरील 2 ऑफिस जळालेली आहेत। गुहागर तालुक्यात माळरानाला भीषण वणवा लागला आणि या वणव्यामुळे परिसरातील गिंबी, देवघर, जोमडी आदी गावातील शेतकऱ्यांची काजूची झाडं, नारळ, आंबा आणि गवत जळून खाक झाले। सलग 4 ते 5 तास हे माळरान जळत होतं आणि ही आग आटोक्यात आली, मात्र तोपर्यंत जवळपास 3 ते 5 किलोमीटर पर्यंत हे माळरान जळून खाक झालं होतं। पुण्यातील अहमदनगर रस्त्यावरील विमाननगर येथे पीएमपीएलची बस जळून खाक झाल्याची घटना घडली आणि या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून पीएमपीएलच्या बसेस पेट घेण्याचं प्रमाण आता वाढत चालल्याचं दिसून येत आहे। वसईत वडिलांनी स्वतःच्या 3.5 वर्षाच्या मुलाचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला। यावेळी मुलाच्या आईने आरडाओरडा केल्यानंतर नागरिकांनी मुलाच्या बापासह त्याच्या साथीदाराला चांगला चोप दिला। या दोघांना नागरिकांना पोलिसाच्या स्वाधीन केलं असून वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील डांग जिल्ह्यातील अंबापाडा गावात शाळेतील 3 विद्यार्थी शाळेत आल्यावर घुमू लागत असलेली विचित्र घटना आहे आणि हे 3 विद्यार्थी शाळेत आल्यानंतर सापासारखे सरपटत वर्गात प्रवेश करतात आणि त्यामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय। कराड तालुक्यातील उमरज येथे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील एका कार्यक्रमासाठी आले असता ते बसलेल्या स्टेजवर अचानक एक वानर आल्याची घटना घडली आणि या घटनेमुळे कार्यक्रमात आलेले नागरिक देखील भयभीत झाले आणि यावेळी वानराने अनेक हरकती करत स्टेजवरच आपलं ठाण मांडलं। अखेर काही वेळाने हे वानर स्वतःच निघून गेल्याने सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला। जावळी आणि सातारा तालुक्याचे विद्यमान आमदार शिवेंद्रराजे भोसले वाढप्याच्या भूमिकेत दिसून आले। जावळी येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रसंगी हरिपाठांनंतर महाप्रसाद वेळी आमदार शिवेंद्रराजे यांनी जेवणासाठी बसलेल्या पंक्तीत नागरिकांना पुरणपोळीचं टोपलं घेऊन थेट वाढण्याची सुरुवात केली। मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिर माणदेशी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या ठिकाणी महिलांचे कुस्ती सामने रंगले असून या सामन्यांचं हे सलग 3रं वर्ष आहे। यावेळी माणदेशी चॅम्पियन्स विरुद्ध मुंबई चॅम्पियन्स असा सामना रंगला आणि माणदेशी महिला कुस्तीगिरांनी हा सामना जिंकला। मुंबईतील गोरेगावमध्ये ग्लोबल कोकण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। या महोत्सवात कोकणाच्या पारंपरिक खाद्यपदार्थांसह विविध वस्तू ठेवण्यात आल्या। तसंच या महोत्सवात पर्यावरणपूरक वस्तू ठेवण्यात आल्या असून त्यात ई रिक्षा, ई सायकल, ई कार, ई बस या गाड्याही ठेवण्यात आल्याचं समोर आलेलं आहे। वाशीच्या सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये जागतिक विक्रम साध्य करण्यासाठी 69 कॅरियेज असलेल्या सर्वात लांब लेगो ट्राय ट्रेन तयार करण्यात आली आणि लेगो ग्रुप या ट्राय बँडने व नेक्सस मॉल या रिअल इस्टेट कंपनीने ही ट्रेन तयार केली असून या ट्राय ट्रेन विभागातील सर्वाधिक कॅरियेज असलेल्या या ट्रेनची गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली। 35 फूट लांब असणारी सिंगल लोकोमोटिव्हवरील 69 कॅरियेज लोगो ट्राय ट्रेन तयार करून त्यांनी हा विक्रम स्थापित केला। दिंडोरी तालुक्यातील शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या प्रकल्पाचं प्रदर्शन आदिवासी विकास भवन येथे आयोजित करण्यात आलं होतं। आदिवासी आश्रमशाळांच्या शिक्षणाची गुणवत्ता सुधारावी यासाठी हा प्रयत्न करण्यात आला। जालन्यातल्या जिल्हा परिषद शाळेत 2 दिवसीय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं असून या प्रदर्शनात बालशास्त्रज्ञांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे आणि या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विज्ञान, गणित, पर्यावरण आणि लोकसंख्या शिक्षण या विषयांवर विविध प्रतिकृती आणि मॉडेल तयार केलेत। बॉलिवूडमधील कलाकारांनाही आता सारंगखेडा येथील चेतक फेस्टिवलची भुरळ पडली। सर्वसामान्य अश्वशौकीनांप्रमाणेच सिने अभिनेते शेखर सुमन, अर्चना पुरणसिंग यांनी सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवलच्या प्रेमात पडलेले आहेत। यावेळी या कलाकारांनी एकमुखी दत्त मंदिरात दर्शन घेऊन चेतक फेस्टिवलमधील घोडे बाजाराला भेट देऊन घोड्यांची पाहणी केली। इचलकरंजी येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या मेघडंबारीचा अनावरण सोहळा आमदार सुरेश हळवणकर, नगराध्यक्ष अलका स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। शिवरायांच्या पुतळ्यास मेघडंबरीची आवश्यकता असल्याचे पालिकेचे शिक्षण समिती सभापती मनोज हिंगमीर यांच्या निदर्शनास आल्यानंतर मेघडंबरी उभारण्याचा निर्णय घेतला गेला। परतूर तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर शासनाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसून शेतकऱ्यांनी कर्जमाफी देण्यात यावी, बोंडअळीचं नुकसान अनुदान त्वरित जमा करावं यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी उपोषणादरम्यान खंजीर वाद्य वाजवून आणि भजन करून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला।
ऐरोली येथील संतोष साळुंखे यांच्या 8 वर्षीय मुलाच्या म्हणजेच गौरव याच्या श्वसन नलिकेत शिट्टी अडकल्याची घटना घडली। यावेळी मुलाच्या वडिलांनी गौरवला सायन रुग्णालयात आणल्यानंतर त्याच्या श्वसन नलिकेत अडकलेली शिट्टी काढण्यात आली। जळगाव येथील पोलीस शस्त्र प्रदर्शनातून चक्क पोलिसांसमोरूनच रिव्हॉल्व्हर लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली। या रिव्हॉल्व्हरची किंमत अंदाजे 15 ते 16 हजार असल्याचं सांगितलं जाते। या प्रकरणी रामानंदन पोलीस या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नाशिकमध्ये मॅगी खाल्ल्याने आर्यन माळी या 6 वर्षाच्या मुलाला जुलाब आणि उलट्या झाल्या। यावेळी मॅगीच्या पॅकेटची पाहणी केली असता मॅगीमध्ये अळ्या आणि बुरशी मोठ्या प्रमाणात आढळून आली। ही गोष्ट आर्यनच्या आजीच्या लक्षात न आल्याने हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। पुण्यात हेल्मेट सक्ती झाल्यानंतर हेल्मेट विकणाऱ्यांकडे सध्या हेल्मेट खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे। TV9 ने या हेल्मेटची क्वालिटी चेक करण्याचा प्रयत्न केला। यावेळी रस्त्यावर हेल्मेट विक्री करणाऱ्यांकडून एक हेल्मेट आणि शोरूम मधून एक हेल्मेट विकत घेण्यात आलं। या दोन्ही हेल्मेटवर ISI ट्रेडमार्क होता आणि या दोन्ही हेल्मेटवर हातोड्याने प्रहार केला असता रस्त्यावरून खरेदी केलेले हेल्मेट हातोड्याच्या एका फटक्यात तुटल्याचं समोर आलंय। औरंगाबादचे श्री रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी युद्धपातळीवर काम व्हावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आणि ही योजना गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाकडे वर्ग करून शासनाच्या नियंत्रणाखाली चालवावी अशी मागणी करत वैजापूर तहसील कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। हेल्मेटची किंमत क्षुल्लक आहे, पण वापरण्यामागील हेतू उदात्त आहे। हेल्मेट सक्तीमागील हेतू चांगला असला तरी कोणीही विरोध करू नये असं सांगत शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी पुण्यातील हेल्मेट सक्तीला पाठिंबा दर्शवला। जनतेच्या काळजीपोटीच हेल्मेट सक्ती केल्याचं सांगत त्यांनी हेल्मेट सक्तीला पाठिंबा दर्शवला। पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 जानेवारीला दौऱ्यावर येत असून या ठिकाणी त्यांची जाहीर सभा होणार आहे। या जाहीर सभेसाठी प्रशासनाने महानगरपालिकेच्या पार्क स्टेडियमची निवड केली असून स्थानिक पदाधिकारी 5 दिवसांपासून शहरातील अनेक जागांची पाहणी करत होते। मात्र जिल्हा प्रशासनाने पार्क स्टेडियमची जाहीर सभेसाठी निवड केली। सोलापुरातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचे ठिकाण निश्चित झाल्यानंतर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पार्क स्टेडियमची पाहणी केली। या सभेसाठी प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे। राष्ट्रवादी पक्षाची लोकसभा निवडणुकीची आढावा बैठक पार पडली। या बैठकीत अहमदनगर महापालिकेच्या नगरसेवकांना नोटीस पाठवण्यात आलं असून त्यांच्यावर निश्चित कारवाई होणार असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलंय। राफेलवर खुली चर्चा सुरू झाली हे चांगलंच झालं, मात्र राफेलमध्ये घोटाळा आहे हे नक्की असून मोदी मौन सोडायला तयार नाहीत असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय। अटल पेन्शनच्या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांना दरमहा काही ठराविक रक्कम पेन्शन म्हणून देण्याची योजना सरकार लवकरच आणणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली। सांगली जिल्ह्यात विटा येथे बळीराजा कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। महाराष्ट्रातील भीमा कोरेगाव आणि मुंबई येथील सभेला परवानगी नाकारल्यानंतर भीम आर्मीच्या चंद्रशेखर आझाद यांची पहिली सभा अमरावतीमध्ये पार पडली। यावेळी आझाद यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध धोरणांवर आणि दलित मुस्लिम विरोधातील कारवायांवर टीका केली। तर आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केला तर सहन केला जाणार नाही असा इशाराही आझाद यांनी सरकारला दिला। नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली। संघाच्या शिस्तीमुळेच आज मानमरातब मिळत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। त्याचबरोबर नागपूरने मराठीसाठी सर्वाधिक बलिदान दिलं। हिंदी भाषक राज्याची राजधानी केवळ मराठी भाषेसाठी महाराष्ट्राची उपराजधानी झाली असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केलं। बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार या प्रीतम मुंडेच असतील यात कोणतीच शंका नाही असं सूचक वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलं। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीत बीड येथे भाजपची बैठक पार पडली आणि यामुळे राष्ट्रवादी आता नेमका कोणता उमेदवार देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। शिवसेना आणि भाजप युतीसाठीचा प्रयत्न कायम सुरू आहे। तळागाळातील कार्यकर्त्यांपासून भाजपच्या नेत्यांपर्यंत सर्वांनी युती व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आणि त्यासाठी मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्कात असल्याची माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी दिली आहे। मराठा आरक्षणाविरोधात MIMचे आमदार इम्तियाज
जलील यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे आणि या याचिकेत जलील यांनी मराठा आरक्षण रद्द करावं आणि मुस्लिमांना 5% आरक्षण द्यावं असं म्हटलेलं आहे। या याचिकेत त्यांनी मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने होणाऱ्या नोकर भरती प्रक्रियेलाही स्थगिती देण्याची मागणी केली आहे। बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला आता सेनेनेही पाठिंबा दिलाय। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असून त्यांच्या मागण्या मान्य व्हायला हव्यात आणि यासाठी सेनेने संपाला पाठिंबा दिलेला आहे। बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी राज्य सरकारकडे पाठवला नाही, त्यामुळे आयुक्तांवर कोणाचा तरी दबाव असल्याचा आरोप यशवंत जाधव यांनी केलाय। क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार का करण्यात आले नाही यावर सरकारला जाब विचारणारे पोस्टर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईमध्ये लावलेत। सहाय्यक कामगार आयुक्तांनी जाहीर केलेली यंत्रमाग कामगारांची मजुरी वाढ अमान्य असून 2013 साली झालेला यंत्रमाग कामगार संघटना प्रतिनिधी व यंत्रमाग धारक संघटना प्रतिनिधी यांचा करार रद्द करावा अशा मागणीचं निवेदन इचलकरंजी शहरातील विविध यंत्रमाग धारक संघटनांच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्तांना देण्यात आलेलं आहे। मुस्लिम धर्मियांमध्ये प्रथा परंपरेनुसार दाढी ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, मात्र पालिका रुग्णालयात एखाद्या रुग्णावर शस्त्रक्रिया करायची असेल तर त्या रुग्णाच्या कुटुंबियांच्या परवानगीशिवाय त्या पुरुष रुग्णाची दाढी काढण्यात येऊ नये अशी अजब मागणी समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी पत्राद्वारे केली आहे। भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी महापौर ललित कोल्हे यांच्या मालकीच्या फार्म हाऊसवर महिलांचं विभत्स नृत्य आणि दारू पार्टी करताना पकडण्यात आलेल्या 24 जणांच्या सुटकेसाठी राजकीय दबावाखाली खाकी झुकल्याची जोरदार टीका आहे। ललित कोल्हे मंत्री गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक मानले जात असल्याने पोलिसांवर राजकीय दबाव आणला गेल्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली। महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग आणि मुंबई पालिकेकडून खरेदी केली जाणारी डेंग्यू मलेरिया रोखण्याचे बीटीआय फक्त मलेरिया रोखण्याचंच काम करत असून डेंग्यू आणि झिका सारख्या आजारांना रोखत वा नष्ट करत नसल्याचं समोर आलंय। बीटीआयची निर्मिती भारतात फक्त 3 कंपन्या करतात, त्यातील 2 कंपन्यांचं औषध डेंग्यू आणि झिका सारख्या आजारावर इलाज करत नाही, पण तरीही शासन याच कंपन्यांचं औषध रुग्णांना देऊन सामान्यांच्या आरोग्याशी खेळ करतंय। यवतमाळ येथे 92वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असून साहित्य संमेलनाला वादाचं बोट लागलंय। यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती असताना अशा स्थितीत राष्ट्रसंतांचं नाव घेऊन साहित्य संमेलनात उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप करत गुरुदेव सेवा मंडळाने याला निषेध केलाय। महाराष्ट्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 5 अंगणवाडी सेविकांची 2017 ते 18 च्या राष्ट्रीय अंगणवाडी सेविका पुरस्कारासाठी निवड झाली। 7 जानेवारी 2019 या पुरस्काराचं वितरण होणार आहे। या दिवशी आणि केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत विविध कार्यक्रमाची अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यात येणार आहे। ठाणे महापौर चषक सायकल स्पर्धेअंतर्गत महाराष्ट्र राज्य क्रीडा विभाग, ठाणे महानगरपालिका, ठाणे पोलीस आयुक्तालय यांच्या सहकार्याने दुसरे सायकल मित्र संमेलन 3 फेब्रुवारी रोजी काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे संपन्न होणार आहे अशी माहिती नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। आगामी निवडणूक तोंडावर असताना मतदार याद्यांमधून नगरसेवकाची नावच गायब झाल्याचा प्रकार घडला होता। त्याची तक्रार नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती आणि त्या पार्श्वभूमीवर TV9 ने केलेल्या बातमीची प्रशासनाने दखल घेतली असून मतदार याद्यांमधून वगळलेली नावं पुन्हा मतदार यादीमध्ये टाकण्याचे काम प्रशासनाने केले। थकीत बिलाची रक्कम काढण्यासाठी 2,61,000 रुपयांची लाच घेताना नांदुरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजित कुमार डोके यांच्यासह महिला लेखापाल तोषणा लोणारे यांच्या लाचखोरांना बुलढाणा लाचलुचपत विभागाने प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडलेला आहे। अवैध सावकारी संदर्भात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सहकार विभागाने आता प्रशांत प्रल्हाद दानेज व प्रल्हाद यादवरसा या दानेज यांना घरावर व प्रतिष्ठानावर टाकलेल्या धाडीत 1 कोटींपेक्षा जास्त व्यवहाराचे 63 खरेदी खत मुद्रांक शुल्क जप्त करण्यात आले। महाराष्ट्र सावकारी अधिनियमन 2014 नुसार सहाय्यक निबंधकांमार्फत याचा पुढील तपास सुरू आहे। परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी परभणीकरांना नववर्षाचं गिफ्ट दिलंय। नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच परभणीमध्ये FM रेडिओ लवकरच सुरू होत असून 23 जानेवारी रोजी या केंद्राचा प्रसार सुरू होणार आहे आणि या रेडिओच्या माध्यमातून स्थानिक कलावंत व साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून दिलं जाणार आहे।
नाशिक मोरवाडी दुधाधारी मस्जिद येथे वक्फ बोर्डच्या 50 एकर जमिनीवरील लिंकस शेल्टर्स बिल्डर मोठ्या प्रमाणात बांधकाम करत आहेत आणि या बिल्डरने सुमारे 500 फ्लॅट बांधले असून हे फ्लॅट वाटप करण्यास मात्र हायकोर्टाने मनाई केली आहे. शालेय पोषण आहाराची बिलं लवकरात लवकर मिळावी नाही तर आंदोलन करण्याचा आक्रमक पवित्रा महिलांनी घेतला. यावेळी महिलांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेणार असल्याचं आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगितलंय. मंजूर विकास आराखड्यातील रस्ते मोकळे करून ते रुंद करण्याच्या कारवाईला धडाक्यात सुरुवात झाली. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत वाघवेळ नाका ते वाघवेळ गाव रस्त्यावरील जवळपास 114 अनधिकृत व्यावसायिक बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. दरम्यान रस्ता रुंदीकरण मोहिमेबरोबरच घोडबंदर रस्त्यावरील 23 गॅरेजेस तोडून टाकण्यात आलेली आहेत. साक्री तालुक्यातील सुकापूर येथे शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांकडून शौचालय साफ करून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार प्रकल्प समितीच्या सदस्यांच्या निदर्शनास आला. या शाळेत शिक्षकांची देखील कमतरता असल्याचं समितीच्या सदस्यांच्या निदर्शनास आलं आणि त्यामुळे आता प्रकल्प समिती सदस्य काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अमरावती जिल्ह्यातील तिवसावत ते चांदूर बाजार रोड एसटी बस पलटी होऊन झालेल्या अपघातात 34 प्रवासी जखमी झाले. या चालकांचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. यावेळी बसमध्ये अनेक विद्यार्थी देखील होते. अपघातातील सर्व जखमींना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात असणाऱ्या वडाचे मसवे या ठिकाणी फलटणहून सहलीत आलेल्या विद्यार्थ्याच्या डोक्यात झाडाची फांदी पडल्याने विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आणि यामुळे फलटण तालुक्यातील अलगुडेवाडी गावावर शोककळा पसरली. मलकापूर शहरातील मुकुंदनगरमधील 55 वर्षीय रामदास नारायण सरोदे या व्यक्तीने आपल्या राहत्या घराच्या बाजूला असलेल्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलं नसलं तरी पोलीस या घटनेची कसून चौकशी करत आहेत. पालघरमधील तलासरी पाडवीपाडा येथील राष्ट्रीय महामार्गाशेजारील जंगलात सुवर्णा फरले या 24 वर्षीय तरुणीने प्रेम प्रकरणातून ओढणीने झाडाला गळफास लावून घेतल्याने आत्महत्या केलेली आहे. आत्महत्येपूर्वी सुवर्णाने डाव्या हातावर मी तुझ्यावर खरं प्रेम केलं, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही असं लिहून आत्महत्या केली. पालघर तालुक्यातील सफाळे जवळील आगरवाडी येथील लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयात इयत्ता 9वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला महेश राऊत या शिक्षकाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून मारहाण प्रकरणी महेश राऊत या शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आणि कोल्हापूर कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैदी विश्वनाथ जगन्नाथ यादव उर्फ मोठा काका हा पॅरोलवर कारागृहातून बाहेर पडला होता आणि तब्बल 5 वर्षांनंतर यादवला दुसऱ्या खुनाच्या तयारीत असताना ठाणे गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने गुजरातच्या भावनगरमध्ये अटक केली आहे.